नमस्कार, मी दीपक जाधव. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिकपासून उत्तरेला 50 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये जे सप्तशिखर, तिथे वणीची आद्यशक्ती माता सप्तशृंगी आणि सप्तशृंगीच्या पूर्वेला मार्कंडेय ऋषींचा डोंगर. काही दिवसापूर्वी प्रमोद टेमघरे यांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली, अद्भुत गुहा. मी याच ठिकाणी हा व्हिडिओ त्या कथेच्या अनुरूप त्या ठिकाणी जी सत्य कथा घडली त्यानुसार हा बनवत आहे. मित्रांनो, कधी कधी जीवनामध्ये अकल्पित घटना घडतात ज्या मागील जन्माशी संबंधित असतात. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यावर भगवंतांनी पडदा टाकलेला आहे असे ईशावास्योपनिषदात सांगितले आहे. ही भगवंतांची अद्भुत लीला आहे. परंतु मागील जन्माचे पुण्य म्हणा की सुकृत म्हणा, काही लोकांना मागील जन्माची स्मृती होते आणि काही काळ राहून पुन्हा नष्ट होते. ती माणसाला दृष्टांत देते. मागील जन्मात राहिलेलं काम झालं की या जन्मातील स्मृती देखील नष्ट होतात. काळ कसा जातो ते समजत नाही. अनेक लोक टाइम ट्रॅव्हल करून आलेले असतात. मागील आणि पुढील जन्मात जाऊन काहींना देव, ऋषी, यक्ष यांचे दर्शन आजही होते. त्यापैकी एक म्हणजे आनंद नावाचा एक मुलगा. ही कथा दार्शनिक आहे. स्वतः ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली तशीच कथा तुमच्यापुढे मी मांडतो. असाच एक प्रसंग सांगतो. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अधिकारी होतो. मी वणी येथे नोकरीला होतो. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे स्थान असलेले हे स्थान वणी. सन 1978 सालातील ही घटना. मला गड किल्ल्यावर आणि जंगलात भ्रमंती करण्याची प्रचंड आवड. वणी परिसरातील सगळे गड किल्ले उत्साहाने फिरलो. सप्तशृंगी गडाला लागून वणीच्या जवळ मार्कंड्याचा डोंगर, पुढे रावळा आणि जावळा हे जोड किल्ले, सह्याद्रीच्या ह्या उपरांगेत नंतर धोडप किल्ला. धोडप किल्ल्यावर राघोबादादांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथील पाण्याच्या कुंडामध्ये नयनरम्य सोनेरी शेवाळ आणि पुरातन वास्तू मी पाहिलेल्या आहेत. लागूनच दुर्मिळ औषधी वनस्पतींनी भरलेला नवनाथांचा डोंगर, विखाडा पहाड, बंड्या. धोडपच्या समोर इखारा, त्यासमोर लेकुळवाडी, हंड्या, मंचन, कांचन, बाफळ्या, पोरधेर, राजधेर आणि शेवटी चांदवडचा इंद्रायणी किल्ला. येथे देवगिरीचे आधी यादवांचा राजा भिल्लम पाचवा यांनी बांधला. या भागात मी अजून खूप भटकंती केली असे लेखक त्या ठिकाणी सांगतात. रावळ्याच्या किल्ल्यावर तिथल्या किल्लेदाराचे वारस भीमभैया तिवारी यांची ओळख झाली. 6 फूट उंची, धिप्पाड शरीर, धोतर, पांढरा शुभ्र लांब सदरा परिधान केलेले हे आकर्षक व्यक्तिमत्व भीमभैयांच्या 6 भावांचे एकत्र मोठे कुटुंब होते. रावळा किल्ल्यावर घनदाट जंगल होते आणि या जंगलात त्यांचे एकुलते एक वाडेवजागर. घराला लागून असलेल्या कुंपणात त्यांच्याकडे जवळपास 200 म्हशी होत्या. दुधाचा खवा करायचा आणि वणी नाशिकला नेऊन विकायचा हा त्या कुटुंबाचा व्यवसाय. भीमभैयाचे वणी गावात एक राहते घर होते. त्यांच्यासोबत मी आजूबाजूचे किल्ले भटकायचो. वणी परिसराचा या गड किल्ल्यांवर भटकंती करण्यासाठी अधूनमधून तरुणांचे काही गट यायचे. मुंबईवरून 6 तरुणांचा एक गट वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आला. सप्तशृंगी गडावरून त्यांनी दूरवर मार्कंड्यांचा डोंगर दिसला. या मार्कंडेय गडावर त्यांनी जाण्याचे ठरवले. वणी गावातून हे सारे मार्कंडेय गडावर चढाई करू लागले. मार्कंडेयाला लागूनच रावळा किल्ला. दाट झाडीतून पाऊल वाटा शोधताना ते वाट चुकले आणि मार्कंड्या ऐवजी रावळा किल्ल्यावर चढू लागले. डोंगर माथ्यावर आल्यानंतर मार्कंड्यांचे शिखर दुसरीकडेच दिसू लागले आणि त्यांच्या चूक लक्षात आली. जवळच झाडीमध्ये असलेले भीमभैयांचे घर त्यांना दिसले. भीमभैयांनी या तरुण मुलांची चौकशी केली आणि त्यांना मार्कंडेयांकडे जायचा रस्ता दाखवला. त्यांनी मुलांना सांगितले, शिखरावर असलेली मार्कंडेयांची घुमटी अगोदर पहा आणि मग उतरताना पाण्याचे कुंड लागेल. बाजूला गुहा आहे, तेथेच आणलेला डबा खा. कुंडातील थंडगार पाणी प्या, विश्रांती घ्या आणि उन्हे उतरली की संध्याकाळी गडावरून खाली उतरा. मुले उत्साहाने दाखवलेल्या मार्गावरून मार्कंडेयाचा गड चढायला सुरुवात केली. ते गडाच्या शिखरावरील घुमटीजवळ पोहोचले. तेथे अतिशय थोडी जागा होती. प्रचंड वारा होता. समोर सप्तशृंगी शिखर दिसत होते. उद्दिष्ट साध्य झाले म्हणून मुले खुश होती. खाली उतरू लागली. पाण्याच्या कुंडाजवळ आली. केलेल्या श्रमामुळे त्यांना आता खूप भूक लागली.
सर्वांनी डब्यातील खाणे खाले. कुंडातील चवदार आणि थंडगार पाण्याने तहान शमवली. त्यांचे लक्ष बाजूला असलेल्या गुहेकडे गेलं. दुपारचे 2 वाजले होते. हातात खूप वेळ होता म्हणून गुहेत शिरून आत काय आहे हे पाहायचे अशी त्यांना उत्साहाच्या भरात चर्चा सुरू झाली. अशा पुरातन गुहांमध्ये कधी कधी प्राचीन वस्तू सापडतात. तारुण्याची रग होती, काहीतरी वेगळे करण्याची धग होती. सोबत आणलेले सामान गुहेबाहेर ठेवले. एकाने समोर आणलेली टॉर्च हातात घेतली. 6 जण आत शिरले. गुहेत थोड्या वेळाने काळोख सुरू झाला. मधूनच बाजूच्या भिंतीतून पाणी झिरपत होते. पायाखाली चिखल होता. सर्वात पुढे असलेल्या तरुणाच्या हातातील टॉर्चचा उजेड अचानक बंद झाला. गुहेच्या तोंडाच्या दिशेने टॉर्च धरला तर टॉर्च चालू असायचा, पण आतल्या दिशेने धरला तर उजेड बंद व्हायचे. गुहेतून वटवागळे पाकोळ्या फडफड करत बाहेर येऊ लागल्या. गुहा आत खूप खोलवर पुसटची दिसत होती. त्यात एकाच्या हातात सापाची काठ लागली. मंडळी घाबरली. चौघेजण मागे फिरू लागले. दोघांनी हिंमत सोडली नाही. ते बाकीच्यांना म्हणाले, आम्ही थोडे आत जाऊन बघतो. चौघेजण बंद पडलेले टॉर्च घेऊन गुहेच्या बाहेर येऊन थांबले. त्यांनी तपासून पाहिले तर टॉर्च चालू होती. गुहेतील दोघेजण पुढे जाऊ लागले. आता गुहा चिंचोळी झाली. दोघांपैकी एक जण कठीण परिस्थिती बघून घाबरला होता. तोही परत फिरला. अशा परिस्थितीतही आज जाणाऱ्या एकुलत्या एक तरुणाने परतणाऱ्यांना सांगितले की मी थोडा पुढे वेळ जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सारेजण गुहेबाहेर माझी वाट बघत थांबून राहा. मी परत येतो, कुठेही जाऊ नका. गुहेबाहेर 5ही तरुण आपल्या मित्राची वाट पाहत थांबले. आता 2 तास होऊन गेले होते. संध्याकाळी 5च्या सुमारास पुणे ते आपल्या मित्राला शोधण्यासाठी गुहेत शिरले. बाहेर चालू असलेला टॉर्च गुहेत 30 मीटर अंतर गेल्यावर पुन्हा बंद पडला. काळोखात गुहेत साचपडत त्यांनी आत शिरलेल्या मित्राला हाका मारल्या. काहीच प्रतिसाद मिळेना. तेव्हा घाबरून ते सारे गुहेच्या बाहेर आले. काळोख पडेपर्यंत त्यांनी थोडा वेळ वाट बघितली आणि मग सारे रावळ्या किल्ल्यावरील भीमभैयांच्या घराकडे गेले. अक्षरशः रडत त्यांनी आपल्या मित्र गुहेत गायब झाल्याची घटना सांगितली. भीमभैयांना देखील काय करावे समजेना. आता रात्र झाली होती. ते सगळ्यांना घेऊन वणी गावात माझ्या घरी आले. सारी हकीकत ऐकल्यानंतर या घटनेचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. मुलांना धीर दिला. हा अपघात आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन घडलेले सारे सांगणे गरजेचे होते, हे मी त्यांना सांगितले. तिथले पोलीस इन्स्पेक्टर ओळखीचे होते. आम्ही सारेजण त्यांना भेटावयास गेलो. त्यांनी सगळी घटना ऐकून घेतली आणि सांगितले, आता खूप रात्र झालेली आहे. तो तरुण दुपारी गुहेत जाण्यासाठी जेवला आहे, त्यामुळे आता त्याला भुकेची काळजी नाही. उद्या सकाळी आपण शोध मोहीम सुरू करू. तेव्हा बॅचलर असल्यामुळे एकटाच राहत होतो. सारेजण मुक्कामाला माझ्या घरी आले. भीमभैयांनी जेवणाची सोय केली. गुहेत राहिलेल्या तरुणाविषयी माहिती मिळाली. कॉलेज शिक्षण घेतलेला या तरुणाचे नाव होते आनंद लेले. उत्साही आणि हुशार मुलगा होता. मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सारे मार्कंडेयाच्या डोंगरावर गेलो. सोबत इन्स्पेक्टर आणि त्यांचे 2 पोलीस होते. आता गुहेत शिरताना सर्वात पुढे 2 पोलीस होते. त्यांच्या मागे मी, भीमभैया आणि बाकी सारे होते. पोलिसांकडे शिकारीसाठी वापरले जाणारे 2 मोठे टॉर्च होते. आताही तसेच घडले. 30 मीटर अंतर गेल्यावर दोन्ही टॉर्च बंद पडले. तरीही घनदाट काळोखात आम्ही थोडे अंतर पुढे चाचपडत गेलो. खाली चिखल आणि पाणी होते. 1-2 साप सळसळत गेल्यासारखे वाटले. गुहा चिंचोळी झाली होती. काळोखात पुढे काही दिसत नव्हते. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. खूप हाका मारल्या. आतून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. कुजल्याचा वासही येत होता. फक्त एक जण पुढे जात होता. एवढी ती लहान झाली होती. आता कदाचित पुरेसा प्राणवायू, ऑक्सिजन नसेल याची भीती होती. शोध मोहीम सोडून आम्ही सारे गुहेच्या बाहेर आलो. गुहेत वाघासारखे हिंस्र प्राणीही असतात, त्यामुळे आनंद आत जिवंत असेल का हा प्रश्न होता. गुहेबाहेर बसून पोलिसांनी रिस्तर पंचनामा केला. तरुणांचे जाब घेतले. आम्ही सारे दुःखी अंतकरणाने वणीमध्ये परतलो. माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता. गुहेत टॉर्च का पेटत नव्हता? पुरेसा उजेड असता
तर कदाचित आत खोलवर जाता आले असते. सारे तरुण मुंबईला परत गेले. 2 दिवसांनी सकाळी चौकशी करत माझ्या घरी काही माणसे आली. मुंबईहून गुहेत गायब झालेल्या आनंदचे काका 2 नातेवाईक आले. त्यांनी सोबत डोंबिवली येथील केळकर या ट्रेकिंग करणाऱ्या आणि विविध गुहांचा शोध लावणाऱ्या तरुणाला आणि त्यांच्या 2 निष्णात मित्राला आणले होते. आम्ही सारे पुन्हा गुहेतील शोध मोहिमेवर निघालो. सारे गुहेत शिरलो. केळकर तयारीनिशी आले होते. त्यांनी डोक्याला खाणीमध्ये वापरतात तसा हेड टॉर्च वापरला होता. आम्हाला हे सारे नवीन होते. नेहमीप्रमाणे चमत्कार झाला आणि गुहेत 30 मीटर अंतरावर गेल्यावर त्यांचा हेड टॉर्च देखील बंद पडला. सगळ्यांच्या मनात एक अनामिक भीती दाटली होती. केळकरांनी सोबत काडेपेटी आणि मशाल आणली होती. गुहेत मशाल पेटवण्याचा एक फायदा असतो आणि एक तोटाही असतो. मशालीमुळे उजेड पेटतो, पण पेटत्या मशालीमुळे हवेतील ऑक्सिजन लवकर संपतो. मशाल पेटेना काळोख्यात तास पडत चिंचोळ्या गुहेतून आम्ही पुढे निघालो. पायाखाली पाणी आणि निसरडा चिखल, यामुळे पुढे जाता येईना. केळकरने स्वतःच्या कमरेला एक दोरी बांधली आणि आम्हाला सांगितले की तुम्ही परत फिरा, मी एकटा पुढे जातो. काही धोका वाटला तर मी दोरी हलवेन, त्यावेळी दोरी खिचून मला गुहे बाहेर घ्या. आम्ही गुहेबाहेर थांबलो. काही वेळाने दोरी हलू लागली. हे पाहून आम्ही दोरी खेचली. चिखलाने बरबटलेला दमलेला केळकर बाहेर आला. तो सांगू लागला, मी पुष्कळ अंतर आत गेलो. गुहा एकदम बारीक झाली होती. पुढे कदाचित प्राणवायू संपला असता. आनंदला खूप हाका मारल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. तो जिवंत असता तर काही सुगावा लागला असता. कदाचित गुहांमधून हिंडणाऱ्या वाघासारख्या हिंसर प्राण्यांनी त्याला खाऊनही टाकले असेल. जिवंत नसेल तर त्याची बॉडी सुद्धा तिथे असेल असे वाटत नाही. हे सारे ऐकल्यानंतर आनंदाच्या नातेवाईकांच्या उरल्या सुरल्या आशा सुद्धा संपल्या होत्या. दुःखी अंतकरणाने आम्ही परतलो. आनंदाच्या काकांनी मनाचे समाधान म्हणून त्यांचे श्राद्धासारखे विधी करायचे ठरवले आणि त्याच्या 10व्याचा कार्यक्रम करून ही सारी मंडळी मुंबईला परत गेली. आणि मग तो एक विस्मयकारी दिवस उजडला. त्या घटनेला 6 महिने होऊन गेले होते. त्या दिवशी संध्याकाळी काळोख पडण्याच्या सुमारास रावळा किल्ल्यावरील भीमभयांच्या घरासमोर कोणीतरी हाका मारत होते. भीमभया बाहेर आले तर समोर आनंद उभा होता. भीमभया चकित झाले. आनंद काकुलतीच्या स्वरात त्यांना विचारत होता, भीमभया, माझे मित्र कुठे गेले? माझी वाट बघा म्हणून मी त्यांना सांगितले होते. गुहेत मी 2-3 तास थांबलो होतो. आता संध्याकाळी मी बाहेर आलो तर तिथे कोणीही नाही. हे सारे कुठे गेले? हे ऐकून भीमभया चमकले. अरे बापरे, हा मुलगा तोच आहे. या मुलाच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? या कल्पनेने ते घाबरून गेले. काय उत्तर द्यावे तेही त्यांना समजेना. शेवटी आनंदला घेऊन डोंगर उतरून रात्री माझ्या घरी आले. आनंद सापडला हे पाहून मला अत्यानंद झाला. 6 महिन्यापूर्वीची घटना डोळ्यासमोर आली. आनंदला बसवून शांत केले. पिण्यासाठी पाणी दिले. त्यांच्या नकळत पोलीस इन्स्पेक्टरच्या घरी येण्यासाठी निरोप पाठवला. तेही घाईघाईने साध्या कपड्यात घरी आले. आनंदला मी भूक लागली का हे विचारले. त्यांनी निक्षून सांगितले की मला भूक लागलेली नाही. त्याचे फक्त एकच पालुपत चालू होते, माझे मित्र कुठे गेले? मी थोडा वेळ गुहेत आत होतो, ते का थांबले नाहीत? माझ्या लक्षात आले आनंदला मानसिक धक्का लागू नये म्हणून त्याला हळूहळू समजावून सांगावे लागणार होते. मध्ये काळ खूप गेला होता हे त्याच्या लक्षात आले नव्हते. मी बोलायला सुरुवात केली. आनंद, तू गुहेत शिरलास त्यानंतर काय काय झाले हे प्रथम आम्हाला सांगतोस का? आनंद सांगू लागला, गुहेत मी एकटाच पुढे चालत गेलो. कसे काय ते माहीत नाही, पण पुढे चालत जावे असे वाटत होते. गुहेची उंची कमी झाली. ओनवा घेऊन मी चालत होतो. थोड्या वेळाने गुहा इतकी लहान झाली की मला रांगत जावे लागले. गुहेच्या बाजूच्या भिंती चाचपडत, अंगाखालचा निसरडा चिखल तुडवत मी पुढे निघालो. आता अक्षरशः सरपटत जावे लागत होते. मागे फिरायचे ठरले तर गुहा इतकी चिंचोळी होती की वळताही येत नव्हते. निसरडा चिखल आणि पाण्यामुळे उलटे सरकता येत नव्हते. शेवटी असे ठरवले की पुढे जात राहावे. पुढे कुठेतरी वळता येईल. थरात धीर एकवटून पुढे जात राहिलो. दुरून कुठेतरी प्रकाश दिसू लागला. छान हवा येत होती. त्या गुहेला दुसरे टोक आहे आणि त्या दारातून बाहेर पडता येईल असे वाटले. आता सुटकेचा मार्ग मिळाला. गुहा सुद्धा मोठी होत चालली. मी किती वेळ प्रवास करत होतो हे कळले नाही. प्रकाशाच्या दिशेने मी धावत सुटलो.
अचानक समोर गुहेरील एक प्रशस्त भाग आला. एक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत दगडावर बसलेले होते. येणारा प्रकाश त्यांच्या डोक्यामागून येत होता. गुहेला दुसरे दार नव्हते, पण तिथे स्वच्छ हवा, प्रकाश, सुगंध दरवळत होता. वेगवेगळे चैतन्यमय वातावरण होते. त्या ऋषीसमोर उभे राहून मी नकळत हात जोडले. माझी हालचाल जाणून ऋषींनी डोळे उघडले. मंदस्मित करीत त्यांनी संस्कृत भाषेत मला विचारले, कस्त्वम, म्हणजे शाळेत संस्कृत शिकल्यामुळे अर्थ लक्षात आला. ते ऋषी विचारत आहेत, तू कोण आहेस? मी सांगितले, मी सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर या डोंगरावर आलो होतो. गुहा पाहून आत शिरलो. समोर तुम्ही दिसलात. ऋषींनी मला जवळ बोलावले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा डोळे बंद कर. मी थोडा वेळ डोळे बंद केले आणि पुन्हा सांगितले, आता डोळे उघड. मी डोळे उघडले. ऋषींनी योग साधनेने आनंदाची कुंडलिनी शक्ती जागृत केली होती. मी ऋषींना विचारले की आता मी गुहेच्या बाहेर कसा जाऊ? त्यांनी सांगितले की जसा आलाच तसाच प्रवास करत परत जा. ऋषींनी नमस्कार करून मी मागे फिरलो आणि गुहेतून बाहेर आलो. मी गुहेत 2-3 तास थांबलो असेल. बाहेर आलो असेल तर कोणीही मित्र दिसेनात. मला सांगता का माझे मित्र कुठे गेलेत? तो हे सारे सांगत असताना माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. आनंदाला मानसिक धक्का बसू नये, त्यांचा उत्साह वाढावा यासाठी मी त्याला विचार म्हटले, अरे तुला तर प्रत्यक्ष मार्कंडेय ऋषींचे दर्शन झाले आहे. खरंच तू पुण्यवान आहेस. असे भाग्य कोणाच्या नशिबी नसते. मार्कंडेय ऋषी हे चिरंजीव आहेत. हा मार्कंडेय ऋषी यांचा डोंगर आहे. त्यामुळे ज्या गुहेत दिसलेले ते ऋषी म्हणजे मार्कंडेय आहेत. हे ऐकल्यावर आनंदाचा चेहरा समाधानाने उजळून निघाला. त्याचा आत्मविश्वास वाढला. आता त्याला हळूहळू सारे सांगायचे मी ठरवले. भीमभैया, इन्स्पेक्टर आणि तेथे जमलेले सर्व इतर अनेक प्रश्न होते. मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विज्ञानाचा विद्यार्थी होतो. त्यामुळे या चमत्कारामागचे विज्ञान हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. आनंदाला अजूनही भूक लागली नव्हती. त्याच्या दृष्टीने 2 तास हे बाहेरच्या जगाच्या दृष्टीने 6 महिने होते. ही काळाची तफावत का? मी शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. आनंद गुहेतून आत जायला लागल्यानंतर तो एका वेगळ्याच डायमेन्शनमध्ये गेला. माणसाला 3 डायमेन्शन असतात, लांबी, रुंदी आणि खोली. या 3 मिती या प्रत्यक्ष असतात, त्या अनुभवता येतात. जगात या पलीकडे अजून काही डायमेन्शन आहेत, मिती आहेत. माणसाने अजून त्या पाहिलेल्या नाहीत. शास्त्रीय थिअरीप्रमाणे 4थे डायमेन्शन म्हणजेच आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत. आता तो सर्वमान्य आहे. जेव्हा अणूच्या सूक्ष्म कणामध्ये प्रचंड ऊर्जा आणि ताकद असते हे सांगितले तेव्हा कोणाचाही विश्वास नव्हता. हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्बच्या स्फोटानंतर अणूची ताकद किती प्रचंड आहे, E=mc² हा सिद्धांत त्यावेळेस प्रत्यक्षात लक्षात आला. घनता समुच्चय म्हणजे मास, ऊर्जा म्हणजे प्रकाशाच्या गतीचा वेग, थोडक्यात म्हणजे परमाणूत असलेली ऊर्जा, त्याचा ऊर्जा आणि आईन्स्टाईनने हे सिद्धांत सिद्ध करता आले. तेव्हा हे खरे आहे हे प्रत्यक्ष पाहताना त्या काळाचाही सिद्धांत असाच आहे. हे सारे वर्णन अगदी पुराणातील वाङ्मयात बृहदारण्यक उपनिषदामध्ये 4.5.15 या श्लोकात दिले आहे. टाइम डायमेन्शनमध्ये काळ थांबतो. उदाहरण द्यायचे झाले तर एखादे अंतराळयान प्रकाशाच्या वेगाने म्हणजे सेकंदाला 1,86,000 मैल या वेगाने प्रवास करत चालले आहे. या अंतराळयानात एक अंतराळवीर आहे. असे अंतराळयान 100 वर्षांनी पृथ्वीवर परत आले तर त्या अंतराळवीराचे आजचे वय 100 वर्षांनी वाढलेले नसेल, ते पूर्वीचेच असेल. कारण प्रकाशाच्या वेगामुळे त्याचा काळ त्या मितीत प्रवास केलेला आहे. या मितीमध्ये, या डायमेन्शनमध्ये काळ तेथेच स्तब्ध होतो. त्यामुळे त्याचे वय वाढत नाही. कोणतीही वस्तू अतिवेगाने गेल्यास त्याचा काळ मंदावत जातो. साधे उदाहरण, रोज रात्री आपण तारे तुटताना पाहतो. हे तारे हजारो प्रकाश वर्ष दूर असतात, पण ती घटना जरी आज आपण पाहत असलो तरी प्रत्यक्षात मात्र अब्जावधी वर्षापूर्वी ती घडलेला किंवा तो तारा तुटलेला असतो. येथे जमलेली सांगड काही वेगळी करू शकलो नाही. मग काल नावाचे म्हणजे 4थी परिमिती, 4थे डायमेन्शन्स हे आपल्याला इथे शास्त्राने मान्य करावेच लागेल. सारे जण कुतूहलाने ऐकत होते. मी पुढे बोलायला सुरुवात केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्कंडेय ऋषीच होते का ते? हे
परंतु ते जिवंत कसे, काळाचे परिमाण काय आणि त्यांचे चौथे डायमेन्शन काय, आधुनिक शास्त्राने तर या गोष्टी सिद्ध होतातच, परंतु प्राचीन भारतीय ग्रंथांतून सुद्धा हे सारे सिद्धांत यापूर्वीच वर्णन केलेले आहेत. आपल्या देशात हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपली सांस्कृतिक परंपरा किती समृद्ध आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन वाङ्मयाचं वाचन आवश्यक आहे. त्याकरता आपल्या शास्त्रज्ञांनी विश्वाची उत्पत्तीच्या साधनाने बिग बँग थेअरीसारखे हिग्स बोझॉन हे सिद्धांत मांडले. त्याच्याची साधर्म्य दाखवणारे सिद्धांत आपल्या प्राचीन वाङ्मयात म्हणजे ऋग्वेदात देखील सापडतात. अश्वस्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य बिभीषण कृप परशुरामस्य सप्तैते चिरंजीवन या श्लोकामध्ये समावलेले सर्व 7 चिरंजीवी अजूनही आपल्या भौतिक युगामध्ये अस्तित्वात आहेत असे मानले जाते. विज्ञान व तर्काच्या कसोटीच्या मापदंडानुसार ते आजच्या वातावरणात सिद्ध करणे अत्यंत कठीण असले तरी ते पूर्णपणे अशक्यच आहे असे म्हणता येणार नाही. या चिरंजीवांपैकी महाभारतातील अश्वस्थामा हनुमान हे सदैव इहलोकातच वावरतात, म्हणजे त्यांना माणसाच्या दैनिक जीवनाशी सदैव संपर्क येतो अशी मान्यता आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये अश्वस्थामा अनेकांना भेटला असे अनेक उल्लेख सापडतात. महाभारतातले ते एक रहस्यमय पात्र होते. आत्तापर्यंत काही लोकांनी त्यांचे दर्शन घेतले, तेही विविध रूपात असे म्हटले जाते. हनुमान म्हणजे आपला जीव की प्राण. गावाच्या वेशीवर गल्लीबोळात सर्वत्र हनुमानाची मंदिरे आढळतात. हनुमान आजच्या समाजात व हृदयात सामावलेला आहे. हनुमान हे 7 चिरंजीवांपैकी एक आहेत हे या वरील श्लोकात समजून सांगितले. मार्कंडेय ऋषी देखील चिरंजीव आहेत. भृगु ऋषीच्या कुळातील मृकुंडू ऋषींचा मार्कंडेय हा मुलगा. महादेवाच्या वरदानाने हा मुलगा प्रचंड बुद्धिमान परंतु अल्पायुष्य पण 16 वर्षाचे असलेला हा महादेवांनी सांगितले. वयाच्या 16व्या वर्षी बाल मार्कंडेय यांनी महामृत्युंजय मंत्र म्हणत महादेवाची घोर तपस्या केली. त्यावेळी प्राणहरण करायला आलेल्या यमाला महादेवांनी रोखले आणि बाल मार्कंडेयाला अमर होण्याचा एक वर दिला. तेव्हापासून मार्कंडेय हे सुद्धा चिरंजीव मानले जातात. महामृत्युंजय मंत्राचे प्रणेते महर्षी मार्कंडेय यांनी मार्कंडेय पुराण या ग्रंथाची निर्मिती केली. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या करून भगवतीच्या सप्तशतीची रचना केली. तोच हा मार्कंडेय पर्वत. याच ठिकाणी नवनाथांनी शाबरी विद्येचे कवित्व केले. तोच हा मार्कंडेय पर्वत. दुर्गा सप्तशतीची रचना करणारे मार्कंडेय ऋषी समस्त मानवाच्या कल्याणासाठी 700 श्लोक ही दुर्गा सप्तशती आनंदला आजही ध्यानस्थ अवस्थेत असलेले ऋषी हे मार्कंडेयच आहेत हे आपण मान्य करू. काळाच्या मितीत जर ते असतील तर ते आजही जिवंत असतील असे आधुनिक शास्त्राचा सिद्धांत सांगतो. पुराणातही हा सिद्धांत सांगतो आणि प्रकाशाचा वेग पुढील प्रमाणे सांगितला आहे. प्रकाशाचा वेगाचा सिद्धांत आणि काळ आणि डायमेन्शन्स यामुळे मार्कंडेय याच डायमेन्शनमध्ये वावरत असल्यामुळे चिरंजीव आहेत. आज आपण म्हणतो की ते आनंदला भासत असलेला 1-2 तासाचा काळ बाहेरील 3 डायमेन्शनमध्ये जगणाऱ्या आपल्या दृष्टीने चक्क 6 महिन्याचा आहे. आनंदला आता वास्तवाचे भान यायला सुरुवात झाली होती. नेमके काय घडले त्याला समजू लागले होते. सर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होता. म्हणजे मी चक्क 6 महिने गुहेत होतो हे माझ्या लक्षात आलं नाही. मी बाहेर येऊन माझ्या मित्रांना शोधत बसलो. हे मला सोडून निघून गेले. त्यामुळे मी उद्विग्न झालो होतो. आनंदाचे हे बोलणे ऐकून आम्ही सारे खुश झालो. मानसिक धक्क्यातून तो हळूहळू बाहेर येत होता. मी त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो, अरे तुला मी इथे आल्यावर भूक लागली आहे का असे विचारले. तू नाही म्हणालास. मी सगळ्याकडे पाहत म्हणालो, मंडळी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? आनंदाची दाढी सुद्धा वाढलेली नाही. त्याला गुहेत एक ऋषी दिसले. प्रकाश दिसला. आनंद गुहेबाहेर आला तरी पण त्याला काळाचे भान राहिले नाही. त्याला भूक नाही, दाढी वाढली नाही. याचा अर्थ एकच, त्याचा काळ तिथेच थांबला होता. मग माझ्या लक्षात आले की साऱ्यामागे हे विज्ञान आहे. पुराणकाळी श्लोकामधील उद्भूत होणारे प्रगाढ ज्ञान आहे. या साऱ्यांचे वाचन असल्यामुळे घटनाक्रम माझ्या लक्षात आला. माझ्या परीने त्याच्या भ्रमात असलेले अर्थ मी लावला. सगळे अजूनही संभ्रमित अवस्थेत होतो. आनंदाने कुतूहलाने विचारले, सर गुहेतून मी भान विसरून प्रकाशाच्या दिशेने चालत होतो. वंदनीय मार्कंडेय ऋषींच्या असं म्हणतात तो दिव्य प्रकाश होता. तो प्रकाश नेमका कोणता? मी बोलायला सुरुवात केली. त्या आपण चित्रकारांनी प्राचीन
प्रमाणे रेखाटलेल्या चित्रामध्ये एक गोष्ट पाहत असतो. राम, कृष्ण, विष्णू यांसारखे देव, महावीर, बुद्ध यांसारखे महात्मे संत यांच्या डोक्यामागे एक प्रकाश वलय काढलेले दिसते. त्याचे पवित्र आणि महात्म्य दर्शवण्यासाठी त्या देहाभोवती तेजोवलय प्रभा चित्रित केलेले असते. बुद्धिमान, चरित्रवान, भक्तिवान, योगी व्यक्तींच्या चेहऱ्यामागील तेज आपणासही सहज जाणवते. ही केवळ चित्रकारांची कलात्मकता आणि कवी कल्पना नाही, तर त्यामागे आधुनिक शास्त्राचा देखील सिद्धांत आहे. या स्टॅटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड हे शरीरातील बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय स्पंदन लहरीमुळे सतत कंपन पावत असते. पायथागोरसचा जसा कंपनशील विश्वाचा सिद्धांत आहे, तसा आधुनिक तंत्रज्ञान स्पंदन लहरी तंत्राचे महत्त्व सर्वांना ज्ञात आहे. या सूक्ष्म लहरीतून प्रकाश निर्माण होतो. प्रत्येक व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या या प्रकाश वलयाचे चित्रीकरण आधुनिक ट्रिलियन फोटोग्राफी या तंत्रज्ञानाने आता सिद्ध केलेले आहे. आणि इलेक्ट्रॉन नसलेल्या अयनीभवत अणांचे आयनोनाइज अस्तित्व देखील आज त्या ठिकाणी सिद्ध झाले आहे. मार्कंडेय ऋषींसारख्या प्रचंड तपस्या केलेल्या आणि योग साधनेचे अथर्व असलेल्या चिरंजीव व्यक्तीचे प्रकाश वलय निश्चित अतिशय तेजस्वी असणार. चौथ्या डायमेन्शनमध्ये गेल्यानंतर आनंदला ते स्पष्ट दिसले. आध्यात्मिक ग्रंथातही तेजोवलय ऑरा याविषयी तंत्रज्ञानात याचा उल्लेख सापडतो. आत्तापर्यंत सारे कथन सर्वजण मन लावून ऐकत होते. इन्स्पेक्टरने मनात दाटून राहिलेली एक शंका विचारली. सर, गुहेत थोडे अंतर किंवा 25-30 मीटर गेल्यानंतर काळोखात टॉर्च आपोआप का बंद होता? बाहेर त्याचा उजेड का येत नव्हता? बाहेर व्यवस्थित असलेला टॉर्च अचानक गुहेत बंद का होत होता? आम्हा पोलिसांनी इतकेच नव्हे तर शोध मोहिमेत भाग घेतलेल्या केव्ज एक्सप्लोरर तरुणांनी सुद्धा ते अनुभवले. आम्ही तर यात चमत्कारापेक्षा भुताटकी समजत होतो. असे का होत होते? मी या विचारांची आणि शब्दांची जुळाजुळत करत बोलू लागलो. सापेक्षता सिद्धांताचा काळ, टाइम्स म्हणजे चौथा डायमेन्शन सांगितले, आणि स्पेस अवकाश ही एक 5वी मिती आणि वस्तुमान देखील त्या काळात सांगितले. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. या गुहेत अद्भुत मार्कंडेय ऋषींच्या अस्तित्वामुळे असे काही घडत होते की अवकाश मितीची डायमेन्शनची निर्मिती सुरू झाली होती. आपणा सर्वांना एक संवेदना आली. टॉर्चच्या उजेडाचे अंधारात रूपांतर झाले. घाबरून सारे परत फिरलो. आनंद मात्र स्वतःची मानसिक शक्ती, विल पॉवर कॉन्सन्ट्रेशन करीत जाणीवा आणि नेणिवांच्या पलीकडे गेला होता. आत किती लांब गेला हे माहीत नाही. कदाचित ती जास्त लांब नसेलही, पण 30च्या आणि चौथ्या मितीच्या म्हणजे चौथ्या डायमेन्शनचा प्रवास कृष्ण विवरातून केल्यासारखा अनाकरणीय होता. योग साधनेवरील सप्तशतीसारख्या ग्रंथांची रचना करणाऱ्या मार्कंडेय ऋषींनी आपल्या सिद्धीच्या बळावर आनंदाला या दोन्ही मितीमध्ये प्रभावित केले होते. आता सर्वजण त्या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागला. आनंदाला आता भुकेची जाणीव झाली होती. तो नियमित जगात आला होता. त्याने हसत हसत विचारले, माझ्या शोधासाठी काय प्रयत्न झाले? या सर्वांना कंठ फुटला. कोण, किती आणि कसे प्रयत्न केले हे सर्वांनी सविस्तर आनंदाला सांगितले. आणि त्याच्या घरच्यांनी त्याचे 10वे आणि श्राद्धाचे देखील उरकल्याचे सांगितले. आता आनंदला कळले. आता मनाने कणखर झालेला आनंद आणि पोलीस इन्स्पेक्टरने रातोरात टेलिग्राम करून मुंबईतील संबंधित पोलीस स्टेशनला आनंद सुखरूप असल्याचे सांगितले. आनंद माझ्या समवेत होता. रात्रभर चाललेल्या गप्पामध्ये आनंद आमच्या गप्पामध्ये सहज म्हणाला, सर, तुमचे लग्न जेव्हा असेल तेव्हा तेथे मी हजर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस सल्ल्याप्रमाणे भीमबाई आनंदला एसटीने सोबत करत मुंबईला त्याच्या घरी नेऊन सोडले. घरचे सर्व भेटले. आनंदाच्या घरच्यांना अतिशय आनंद झाला. या घटनेतील चमत्कार अजून संपलेला नव्हता. 1 महिन्यानंतर वणीला माझ्या घरी आनंदचे वडील आले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. मला सांगू लागले, साहेब, आनंद हट्ट करतोय. त्याला संन्यासी होऊन हिमालयात जायचे आहे. असा का वागतो आहे? कदाचित त्याची तुम्ही समजूत काढाल का? त्यांच्याशी बोलताना माझ्या असे लक्षात आले आणि समजत होते की आनंद 6 महिने गायब होता. तो जंगलात रस्ता शोधत भटकत होता. आनंदनेही त्याला मार्कंडेय ऋषीबद्दल सांगितलेले नव्हते, कारण त्याचा कोणावरही विश्वास बसत नव्हता. मी त्याला सारी कहाणी सविस्तर सांगितली. नंतर त्यांना असा सल्ला दिला की प्रत्यक्ष चिरंजीव मार्कंडेय ऋषी त्याच्या पाठीशी आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे आनंदाच्या बाबतीत काही अघटित घडणार नाही.
त्याला आत्मज्ञान मिळवायचे आहे, आनंदाला समाधान मिळणार असेल तर 1-2 वर्षासाठी त्याला त्याच्या मनाप्रमाणे करू देत. वडिलांनी मान्य केले. त्याला हिमालयात ऋषिकेशला जाण्याची परवानगी दिली. मी कामाच्या धावपळीत सारे काही विसरून गेलो. वर्षभरांनी माझे ठाणे येथे लग्न होते. लग्न समारंभ चालू होता असताना अचानक भगवी वस्त्रे धारण केलेला तेजस्वी तरुण स्टेजवर मला भेटायला आला. सगळ्यांच्या नजरा त्या तेजस्वी तरुणाकडे वळलेल्या होत्या. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि लक्षात आले, अरे हा तर आनंद. माझ्या लग्नाविषयी काहीही माहिती नसलेला हा इथे कसा आला? माझ्या मनातील प्रश्न अचानक ओळखत संन्यासी आनंद स्मिताहास्य करीत म्हणाला, सर, मी म्हणालो होतो ना, तुमच्या लग्नाच्या वेळी मी जरूर हजर असेल. माझा शब्द मी पुरा केला. पुन्हा आत्मज्ञानाच्या शोधात मी हिमालयात जातो. मला वणीला त्या रात्री आनंदाची केलेल्या गप्पांची आठवण झाली. मार्कंडेय ऋषीने आनंदाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तो समाधी अवस्थेत गेला. साधन व समाधी अवस्थेत सिद्ध लोकांना दिसते तसे त्याला सृष्टी विज्ञान समजले. लगेचच तो पिंडी ते ब्रह्मांडी विचार करू लागला. असे म्हणतात की जे समाधीत ज्ञान होते त्याचा अर्थ आपल्यातच आहे, म्हणून ते प्रतीत होते. या साऱ्यांची खरी प्रचिती आता तो हिमालयात घेत होता. आधुनिक शास्त्रज्ञांनी प्राचीन वाङ्मयाचा तौलिक अभ्यास करून जगाला पूर्वजांच्या ज्ञानाची ओळख करून दिली. अशा घटना म्हणजे चमत्कार म्हणता येईल. याच्याकडे दुर्लक्ष न करता विज्ञानाच्या आधारे त्याचा पाठपुरावा करून संगती लावण्याचा खऱ्या साधकांनी प्रयत्न करायला हवा. आधुनिक शास्त्रामध्ये भारतातील प्राचीन शास्त्राचा अभ्यास तर असेल तर हे ज्ञान परिपूर्ण होऊ शकते. विमानाचे उड्डाण, दूरचित्रवाणी, मोबाईल हे जुन्या लोकांना चमत्कार वाटत असतील. कालचे चमत्कार शास्त्राने आता प्रत्यक्ष अनुभवाच्या कक्षेत आणले. प्राणात उल्लेखलेले सिद्धांत यापुढे शास्त्र किती प्रगत झाले तर प्रत्यक्षात शक्य होतील. आधुनिक विज्ञान, भारतीय वेद वाङ्मयातील ऋषीनिर्मित ज्ञान, योगशास्त्र, अध्यात्म हे सर्व शेवटी एक तत्वातच समावते. आधुनिक विज्ञान इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन्स आणि हिग्स बोझॉन आणि गॉड पार्टिकल्स आणि अणुचा सिद्धांत, आणि एका बाजूला भारतीय अध्यात्म जे वेद आणि उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यात सांगितलेली निर्विकल्प समाधीची अवस्था आणि त्या ठिकाणी वेदांची महावाक्य अहम ब्रह्मास्मीची अवस्था. कदाचित आजच्या या मार्कंडेय कथामध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा संबंध या ठिकाणी समजून सांगण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगावे. आणि ह्या प्राचीन भारतीय ऋषी परंपरेमध्ये असलेले मार्कंडेय ऋषी हे महान साधक आहेत आणि त्यांना आजच्या या कथेच्या रूपाने मी त्या ठिकाणी नमस्कार करतो. धन्यवाद.